महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार दिला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला धर्म, परंपरा यांची समतेच्या मूल्यावर चिकित्सा करण्याची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. कोल्हापुरात या चळवळीच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या धोरणातून सामाजिक न्यायावर आधारित राज्याची निर्मिती केली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या या विचारांचा संविधानात व्यापक समावेश केला. सध्या मात्र या समतेच्या विचाराची पिछेहाट होताना दिसतीये. म्हणूनच महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या माध्यमातून विचारांचा जागर करत महाराष्ट्र घडवूया असा निर्धार शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सरोज पाटील माई, गिरीश फोंडे, वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. द्विजन्मशताब्दीच्या सुरुवातीला 11 एप्रिल या जयंतीदिनी सकाळी 9:30 वाजता बिंदू चौक ते छत्रपती शाहू समाधी स्थळ अशी महात्मा फुले अभिवादन ग्रंथदिंडी काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महात्मा फुले द्विजन्मशताब्दी निमित्त केवळ गाजावाजा न करता वैचारिक प्रबोधन आणि कृतिशील कार्यक्रमातून नव्या पिढीपर्यंत आणि घरोघरी महात्मा फुले यांचा समतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार पोहोचावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. गिरीश फोंडे, वसंतराव मुळीक, राजा कांदळकर, भारती पोवार, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, कादर मलबारी, बाबूराव कदम, सीमा पाटील, अनुराधा भोसले, बाबासाहेब देवकर, शाहीर दिलीप सावंत यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शेतकरी, महिला, कामगार यांच्या समित्या स्थापन करून त्याद्वारे साहित्य संमेलनं, सांस्कृतिक महोत्सव, कला महोत्सव, फिल्म फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सामाजिक न्याय परिषद, विद्यार्थ्यांसाठी पॉकेट बुक, महात्मा फुले यांचे संक्षिप्त चरित्र, नाटक, एकपात्री प्रयोग, एकांकिका आणि तब्बल 1000 व्याख्यानं आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, इतिहास संशोधक डॉक्टर जे.के. पवार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक रणधीर शिंदे, डाएटचे माजी प्राचार्य I.C. शेख यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय पुनःप्रकाशित करून ते आजच्या संदर्भामध्ये विश्लेषण करून नवीन पिढीसमोर नेण्याचं आवाहन केलं. कॅप्टन उत्तम पाटील, भारती पोवार, कादर मलबारी यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक देणगी जाहीर केली. अजय दळवी आणि प्रशांत जाधव यांनी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, पत्रलेखन, रांगोळी स्पर्धा, विविध कला स्पर्धा याद्वारे महात्मा फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. यावेळी आनंद माने, दिलीप पवार, रवी जाधव, प्रकाश पाटील, अनिल चव्हाण, संभाजी जगदाळे, सुधाकर सावंत, उत्तम पाटील, रघुनाथ वायदंडे, महेश जाधव, लक्ष्मण देशमुख, आनंदराव चौगुले, प्रशांत आंबी, उमेश देसाई, अभयकुमार गायकवाड, अभिजित कांबळे यांनी देखील मनोगताद्वारे सूचना केल्या.